भगवते वासुदेवाय नमः. पंढरीनाथाय पांडुरंगा परमात्मा. ओम श्री अच्युत अनंत गोविंदाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण या अधिक मासामध्ये चालू केलेला श्री भक्त विजय कथासार याच्यामधील आपण आज आठवा अध्याय हा जो विठ्ठल पंतांचं जे चरित्र आहे ते संक्षिप्तरित्यानं पाहणार आहोत. आपण आतापर्यंत 7 महात्म्यांचे चरित्र बघितले. तुळशीदासापासून जयदेव महाराज असं, तुळशीदास असं, तर या कबीर महाराजांचा मुलगा नामदेव महाराज, हे सर्वांचं आपण चरित्र बघत आलेले आहेत. आणि आज आपण विठ्ठल पंतांचं चरित्र बघणार आहोत. तर या विठ्ठल पंतांचा अवतार कार्य कसं चालू झालं आणि या महाराष्ट्रामधील सर्व संत मांदियाळीमध्ये हे विठ्ठल पंतांचं योगदान किती श्रेष्ठ आहेत. त्यांनी कसा देहाचा त्याग करून या महाराष्ट्रावर आणि या संत मांदियाळीवर किती उपकार केलेले आहेत. आणि त्यांनी स्वतःच्या देहाची पर्वा न करता परंतु या परमार्थाची वाढ व्हावी, संसाराच्या नावे घालून या शून्यान वाढता हा पुण्यधर्म केला. अशा प्रकारे या विठ्ठल पंतांचं जे कार्य आहे ते किती महान आहेत. तर ह्या श्री भक्त विजय कथासारमधील 8व्या अध्यायामध्ये कळून येईल. तर यांचं कार्य होण्यासाठी भगवान नारायणाने एकदा त्यांचं सर्व एकत्र आलेत. ब्रह्मदेवाला बोलवलं, भगवान शंकराला बोलवलं आणि त्यांनी ठरवलं का आता आपल्याला भूलोकावर जाऊन आपल्याला भगवत धर्माचं जे कार्य करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अवतार धारण करायचे आहेत. पण आता अवतार धारण करण्यासाठी काहीतरी निमित्त करावं लागत. म्हणून त्यांनी सांगितलं का आता आपण तिघही अवतार धारण करणार आहोत. तर सदाशिवाचा अवतार नाही का, निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, आदि ब्रह्मा तो सोपाना झाला आनंद वर्ताला, आदिशक्ती मुक्ताबाईन दाशी ज्यांनी लागे पाहिजे. तर मुख्य महाविष्णूचा हा भगवान विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज आहेत. आता हे आपल्याला चौघांना अवतार कार्याला जायचे आहेत. आणि त्या अवतार कार्याला जाण्यासाठी आता आपल्याला योग्य अशी जी कुश असते ती आईवडिलांची, त्या आईवडिलांचा शोध अगोदर ते घेत असतात. आणि तो शोध म्हणजे फक्त त्यांच्या निमित्ताने विठ्ठलपंत हे या भूतलावर अगोदर आलेत. आणि हे विठ्ठलपंतांचा त्यांनी ठरवलं की विठ्ठलपंतांच्या पोटी आपल्याला चौघांनी आपल्याला अवतार धारण करायचं आहे. तर अशा प्रकारे त्या गोदावरी हे विठ्ठलपंतांचं कार्य कुठून चालू झालं तर महाराष्ट्रात गोदावरीच्या तीरी आपे गावात गोविंदपंत कुलकर्णी म्हणून एक विष्णू भक्त राहत होते. विठ्ठलपंतांच्या वडिलांचं नाव गोविंदपंत आणि त्यांच्या पत्नीचं नाव निराबाई. असे हे खूप सात्विक वृत्तीचे असलेले हे महान हरिभक्त होते गोविंदपंत आणि निराबाई. आणि त्यांच्या पोटी विठ्ठलपंत हे त्यांचे पुत्र 8व्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदशास्त्राधिकांचे अध्ययन केलेत. ते काव्यात आणि व्याकरणात निपुण झालेत. विठ्ठलपंत हे खूप सत्वगुणी आईवडिलांच्या पोटी खूप सत्वशील असा मुलगा यांना विठ्ठलपंत नावाने जन्माला आला. आणि त्यांना लहानपणापासूनच परमार्थाची आवड, त्यांची जी पिंड होता तो खूपच त्यागी तपस्वी असा होता. आणि त्यांनी लहानपणी तीर्थयात्रा करायचं ठरवलं. मग तीर्थयात्रा करत ते निघाल्यानंतर द्वारका, पिंडरक, मंगळहुडा, सुदामपुरी, मूळ माधव, भालुका तीर्थ, प्रभास, सोरटी सोमनाथ, धवलपुरी असे पुराण प्रसिद्ध महाक्षेत्र तीर्थयात्रा करत ते सप्तशृंगीत आलेत. म्हणजे वणी नाशिकजवळ इथं सप्तशृंगीत आलेत. व तिथून गोदावरी, कपिलेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर करत अलंकावतीस म्हणजे आळंदीस आले. तिथं चक्रतीर्थ स्नान करून ते देवपूजा करीत बसले. त्यावेळी शुद्धपंत नावाचे एक ब्राह्मण तिथे स्नानास आले होते. ब्रह्मचारी विठ्ठलपंतांचे तेज पाहून ते प्रभावित झालेत. त्याच दरम्यान जेव्हा त्या आळंदीला सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन त्या विठ्ठलपंत त्या आळंदी तिथं आले होते. आणि त्यांना बघितल्यानंतर ज्यावेळेस हे सिद्धोपंत ते स्नान करून तिथं आलेत तर ते विठ्ठलपंतांचं तेज पाहून त्यांना जरा विशेष वाटलं की हा एक बालक आहेत आणि हा एक तरुण मुलगा आहे आणि खूप तेजपुंज आहेत, हा विशेष काही आहे.
आणि याला आपण घरी जेवायला घेऊन जावा. आधी त्यांची चौकशी केलीत, कुठून आले, काय आले. आता त्यांनी तीर्थयात्राची सर्व माहिती सांगितली आणि ते शुद्धपंत त्यांना आदराने आपल्या घरी घेऊन गेले, त्यांना भोजन दिले आणि आपल्याकडेच वस्तीस ठेवून घेतले. त्यांनी शुद्धपंताने विठ्ठलपंतांना ठेवून घेतलं, आळंदीचे शुद्धपंत. आणि ठेवून घेतल्यानंतर त्या रात्री त्या शुद्धपंतांना पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं की ह्या विठ्ठलपंतांना तुझी रुक्मिणी नावाची मुलगी यांना देऊन टाक, यांच्या पोटी 4 रत्न जन्माला येणार आहेत. असं सांगितल्यानंतर सकाळी उठल्यानंतर शुद्धपंताने विठ्ठलपंतांना सांगितलं की मला असं स्वप्न पडलं आणि तुम्ही या माझ्या मुलीचा स्वीकार करावा. परंतु विठ्ठलपंतांनी नकार दिला. तुम्हाला जसं स्वप्न पडलं तसं जर मला पडलं तर मी मान्य करीन आणि मग विचार करेन. असं म्हटल्यानंतर मग विठ्ठलपंतांना परत एक दिवस त्यांनी आग्रह केला तर तुम्ही आजच्या दिवस परत आमच्याकडं मुक्कामी थांबा, बघू काय होतं ते, काय ईश्वराची काय मनात येते कळत. आणि असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी मुक्काम केल्यानंतर मात्र त्या रात्री त्यांना स्वप्न पडलं की ह्या शुद्धपंतांच्या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा, यांच्या पोटी 4 रत्न जन्माला येणार आहेत. असं म्हटल्यानंतर सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंतांनी ते शुद्धपंतांना सांगितलं की मलाही असं स्वप्न पडलं, तेव्हा देवाची हीच दिसते, देवाची करणी किंवा देवाच्या मनातही असं दिसतं, त्याच्यामुळं ते लग्न करण्यास तयार झालेत. आणि असं म्हटल्यानंतर मात्र शुद्धपंतांनी त्यांची ती रुक्मिणी नावाची मुलगी ही विठ्ठलपंतांशी विधिवत विवाह करून दिला. आणि आणि ही ईश्वरी योजनाचे तुमचे सहकार्य द्या. त्या आज्ञेला अनुसरून त्यांनी शुद्धपंतांच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांच्या कन्याशी रुक्मिणीशी विवाह केला. विवाहानंतर मग विवाह झाल्यानंतर पुढं आषाढ महिना आला आणि आषाढ महिना आल्यानंतर विठ्ठलपंतांनी आपल्या सुसुरांना मला पंढरीच्या यात्रेला जायचं आहे, पांडुरंगाची वारी आली अशीच, आणि वारी आल्यानंतर मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जायचं आहे, तुम्ही मला परवानगी द्या असे सांगतात. ते आपली कन्या व जावासह पंढरपुरात जाऊन आले. मग असं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर लगेचच ते सर्व सहकुटुंब पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेत. आणि तिथं आल्यानंतर काही दिवस राहिलेत. परतल्यावर विठ्ठलपंतांनी परत सासऱ्याला अनुमती मागितली का माझी जी थोडीशी जी तीर्थयात्रा बाकी राहिली तिकडं जाऊन यावं असं वाटतं. दक्षिणेकडे त्याला रामेश्वरला जायचं होतं, पण रामेश्वरला जायचं राहिलं आणि त्याच्या आधी त्यांचं लग्न झालं. मग त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना परवानगी मागितली, नंतर परवानगी दिली आणि ते मग दक्षिणेकडील रामेश्वर, मल्लिकार्जुन, गोकर्ण आदी तीर्थक्षेत्र पाहून परत आले. त्यानंतर आपल्या मातापित्यांना भेटण्यासाठी ते पत्नीसह आपेगावी जाण्यास निघाले. मग संपूर्ण त्यांची जी नियोजित तीर्थयात्रा होती ती सर्व झाल्यानंतर ते आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर त्याचे जे आईवडील आपेगावला राहत होते त्या आईवडिलांकडे जाण्यासाठी शुद्धपंत, त्यांची मुलगी विठ्ठलपंत म्हणजे सर्व जावई आणि सासरे सासू हे सर्व एकत्र त्या शुद्धपंत यांच्याकडं निघालेत, पंतांकडं म्हणजे आपेगावला निघालेत. आणि त्यांना आपेगावला जाऊन गोविंदपंत व निराबाई यांची भेट घेतली. त्यांना क्षमकुशल विचारलं आणि विवाहाबद्दलची सर्व असं हकीकत सांगितली. त्यावेळी सुन्मुख पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला होता. शुद्धपंतांनी आपल्या विहानावर वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या आदर तिथं स्वीकारून आळंदीस परतले. शुद्धपंतांनी त्यांना तिथं त्यांचा सन्मान करून शुद्धपंत हे आळंदीस निघून आले. पुढे काही काळाने गोविंदपंत व निराबाई उभयता कालावत झालीत. त्यांच्या निधनानंतर विरक्त वृत्तीचे विठ्ठलपंत संसारात लक्ष देणं झालं. असं होतं की घरामध्ये एखाद्याला आपला वडील करता जर आपल्या डोळ्यात एखादा गेला तर माणसाला खूप विरक्ती येते आणि ती विरक्ती आलीच पाहिजे. का संसारामधील अंतिम श्रेष्ठ हेच आहे का आपण खूप काबड कष्ट करायचे आणि एक दिवस मरून जायचं, एवढ्यासाठीच आपण या जगात आलो का याच्यापेक्षा अजून काहीतरी धर्मयुक्त आचरण आहेत, काही धर्मानं ईश्वराची ओळख करून घेणं आहे, साधू संतांचा शोध घेणं आहेत, आपलं स्वरूप नेमकं काय आहे हे असं जे कळायचं जो वेळ असते ती वेळ नेमकं घरामधील एखादी व्यक्ती गेल्यानंतर माणसाला येते. आणि तशीच वेळ विठ्ठलपंतावर आली का विठ्ठलपंतांचे आईवडील गेल्यानंतर ते अजूनच पहिलेच विरक्त होते आणि त्याच्यात अजून विरक्त झालेत आणि त्यानंतर त्यांना मात्र प्रपंचामध्ये काही रस राहिला नाही. आणि अशा त्यांच्या विरक्तीवृत्तीच्या विठ्ठलपंतात संसारात लक्ष देईनसं झाले. ते वृत्त कळता शुद्धोपंत आपेगावी आले. त्यांना आपले जामाताचे सांत्वन केले. त्यांनी प्रपंचाच्या 4 गोष्टी सांगितल्या आणि आळंदीत चालण्याची विनंती केली. त्यांनी होकार देतात ते आपली कन्या जामात म्हणजे नंतर ते त्यांचे आईवडील वारल्यानंतर त्यांनी आपेगाव सोडलं आणि त्यांची पत्नी
आणि त्यांचे ते सासरे आले होते ते सर्व परत आळंदीला येऊन राहिलेत. आळंदीला आल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये ती विरक्ती असल्यामुळे त्यांना असं मनोमन वाटायचं का आपण संन्यास घ्यावा. मग ते संन्यास घेण्यासाठी एकदा ते रुक्मिणी मातेला विचारलं का मला संन्यास घ्यावा असं वाटतं. तेव्हा रुक्मिणीनं त्यांच्या वडिलांना सांगितलं शुद्धोपंतांना का तुमचे जावई असं म्हणतात. तर म्हणले त्यांनी सांगितलं का शास्त्रामध्ये मुलं बाळ होत नाही तोपर्यंत संन्यास घेऊ नये असे शास्त्र सांगतं. तर जेव्हा तुम्हाला मुलं बाळ होतील तेव्हा तुम्ही संसार करा, संन्यास घ्या असं त्यांच्या शुद्धोपंतांनी सांगण्यात आलं. परंतु काही कालखंड गेला आणि त्यांना ते संन्यास घेण्याची जी वृत्ती आहे ही त्यांची वृत्ती मनातून जात नव्हतं. रात्रंदिवस ते तेच घोकायचे का मला हे संसार नको आहेत. त्यांचे आईवडील वारल्यांचं दुःख होतच आहे. त्यांची विरक्ती ही वृत्ती ऑलरेडी अगोदरच होती. आणि असं करत ते त्या रुक्मिणी मातेला एक दिवस म्हटले का मला गंगेसाठी स्नानासाठी जायचं आहे असं सांगितलं. आणि असं संन्यासच घ्यायचा होता पण स्नानाचं कारण सांगून त्यांनी आळंदी सोडली आणि ते थेट काशी क्षेत्रामध्ये गेलेत. काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे काही प्रवचनं ऐकलेत आणि त्यांना अजूनच वैराग्य आलं का या जीवनामध्ये येऊन जे करायचं आहे ते आपण अगोदर करू, नंतरचं बघू काय असेल ते. असं हे ठराविक माणसालाच असं वाटतं का खरोखरच क्षणाक्षणाचे करावा विचारान तरावा या पार भवशंदू नाशिवंत देह नाशेल हा जाणन आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थी तो कामनीय लोकीचे व्यवहारे नये डोळे दूर भरून राये. अशा प्रकारे जे विरक्त पुरुष असतात, जे सजग असतात, जे होशपूर्वक जीवन जगतात ते माणसं अगोदर ह्या जीवनात आल्यानंतर आपले हात पाय सर्व चांगले असताना जे महत्त्वाचे ती गोष्ट अगोदर करतात आणि जी महत्त्वाची नाही गोष्ट तिला विशेष प्राधान्य देत नाहीत. त्याप्रमाणे त्या विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडं संन्यास घेण्याचा आग्रह केला आणि एकदा असं काशीला स्नानासाठी गंगे स्नानासाठी म्हणून ते निघाले. आणि निघाल्यानंतर त्यांना तिथं गेल्यानंतर काही प्रवचनं ऐकल्यानंतर त्यांना तिथं रामानंद स्वामीचा आश्रमामध्ये त्यांना जायचा योग आला. आणि तिथं गेल्यानंतर त्या रामानंद स्वामीकडं त्यांच्याकडे काही विद्यार्थी संन्यासी विद्यार्थी होतेच. आणि त्यात या विठ्ठलपंतांनी त्यांना विनंती केली का मला या संन्यासग्रहणाची दीक्षा द्या. तेव्हा त्यांनी विचारलं का तुझं लग्न झालं आहे का, तू कुठून आला, काय आला, तुझी सर्व काही माहिती विचारपूस केली. पण विठ्ठलपंतांनी सांगितलं का जर मी लग्न झालेलं आहे असं जर सांगितलं तर मला संन्यास देणार नाही. म्हणून त्यांना खोटंच सांगितलं का माझं लग्न झालेलं नाही. मग असं असताना तिथल्या रामानंद स्वामीने मात्र त्यांना संन्यास ग्रहणाची दीक्षा दिली आणि ते संन्यासी वृत्तीने तिथं वागू लागलेत. आणि मात्र ते खूप तन मन धनाने संपूर्ण त्या आश्रमाची सेवा, रामानंद स्वामीची सेवा, शिष्यांची सेवा असं ते तन मन धन करायला लागलेत. आणि असं करता करता रामानंद स्वामीला वाटलं का हा शिष्य खूपच चांगला आहे, आपण त्या सर्व आश्रमाची जबाबदारी ते विठ्ठलपंतावर देऊन ते मात्र रामानंद स्वामी एकदा तीर्थयात्रा करता रामेश्वराकडे तीर्थयात्रा करता निघाले. तेही करत 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 असं त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, सप्तशृंगी करत करत आळंदीला आलेत. आणि आळंदीला आल्यानंतर रुक्मिणी मातेला अगोदरच उद्वेग होतात. आपले पती लवकरच आपल्याला सोडून संन्यास ग्रहणाला गेलेत आणि त्यांनी त्यांची माहिती काढली होती तर ते काशीला स्नानासाठी गेलेत आणि त्यांना त्यांनी संन्यास घेतला असं त्यांना कळलंच होतं. परंतु आता काही करू शकत नाहीत आणि आपला जन्म असाच जाणार असं रुक्मिणी मातानं मनात पक्का निश्चय धरला होता. आणि ते दररोज तिथं असलेल्या त्या पिंपळवृक्ष आहे त्यांची दररोज प्रदक्षिणा करायचं. असं म्हटलं जातं की 1.25 लाख प्रदक्षिणा त्या रुक्मिणी मातेनं त्या पिंपळाच्या सिद्धेश्वराचं दर्शन करून ते पिंपळाला प्रदक्षिणा मारलेल्या आहेत. आणि त्याचं फलरूप म्हणून एकदा या रामानंद स्वामी तिथं येऊन स्नान करून तिथं बसलेले असताना रुक्मिणी माता तिथं प्रदक्षिणा घालीत असताना त्या रामानंद स्वामींचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर सहज त्यांच्या मुखातून गेलं का अष्टपुत्री सौभाग्य हो. आणि असं म्हटल्यानंतर मात्र रुक्मिणी माता थोडीशी हसली आणि हसलीनंतर ती म्हणली का बाळ तू हसलीस. रामानंद स्वामी म्हणले का बाळ तू का हसलीस, माझा आशीर्वाद खोटा आहे का. ती म्हणे महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला परंतु आता हा आशीर्वाद कधीच आहे तर माझ्या पतीनं संन्यास घेतलेला आहे आणि मला मुलं कसे होतील. तर मात्र त्यांनी जरा थोडंसं विचार केला का आपण हा आशीर्वाद दिला खोटा नाही झाला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांची माहिती काढली सर्व आणि त्यांना
शुद्धपंतांना बोलून घेतलं आणि संपूर्ण विठ्ठलपंतांचा चेहरा, त्यांची अंगयष्टी कशी आहेत, कुठं आहे ते सगळं विचारलं. तर विचारता विचारता त्यांनी सांगितलं की त्यांच्या उजव्या दंडावर बिल्ववृक्षाचं एक बेलाच्या पानाचं चित्र आहे त्यांच्या दंडावर, अशी एक खूण सांगितली. आणि त्यांनी तिचं नाव चैतन्य ठेवलं होतं. विठ्ठलपंतांना सांगता माझं नाव चैतन्य असं सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे मग ते रामानंद स्वामीनं सर्व माहिती घेतली आणि त्यांच्या मनामन ध्यानात आलं की ही जे रुक्मिणी माता जे सांगते ते हे दुसरा तिसरा चैतन्य कोणी नसून हा विठ्ठलपंतच आहेत. म्हणून त्यांनी ते तीर्थयात्रा अर्धवट सोडून रामेश्वरला न जाता तसेच पाठीमागे काशीला ते गेलेत आणि जाताना ह्या दोघांना घेऊन गेलेत, असं याच्यात उल्लेख आलेला आहे. आणि गेल्यानंतर मग त्यांनी विठ्ठलपंतांना बोलून घेतलं का अरे बाबा, तू मला एक खोटं सांगितलं, तू गुरु सांग खोटा बोलला, तुझं तर लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेल्या माणसाला मला दीक्षा देता येत नाही असं शास्त्र सांगतं. तू मला पापात पाडलं, कारण लग्न झालेल्या माणसाला संन्यास, मुलं न होता संन्यास देता येत नाही आणि तू मला असं करायला भाग पाडलं. आता मी तुला आदेश देतो का तू आता संसार कर. तू संसार करणं, तुला आता संसार केल्याशिवाय आणि मुलं झाल्याशिवाय मी ह्या पापातून मुक्त होणार नाही आणि तू पण होणार नाहीत. असं म्हणल्यानंतर विठ्ठलपंतांना मात्र नावेलाजानं त्यांना काशीमधून त्यांना इकडं आळंदीकडं त्यांना प्रस्थान करावं लागलं. आणि मग त्या गुरुजींची दर्शन करून हे सर्व आळंदीमध्ये आले. आणि परत त्यांनी अंतर्ज्ञानानं बघितलं होतं रामानंद स्वामींनी की यांच्या पोटी खूप 4 असे महान सुपुत्र जन्माला येणार आहेत आणि त्यांच्याकडून भगवत भक्तीचं खूप मोठं कार्य होणार आहे. आणि भगवत वारकरी पंथाचा एक पाया त्यांच्याकडून रचला जाणार आहेत. ज्ञानदेव रचिला पायान उभारिले देवालया, नामातयाचा किंकरण त्यांना केला विस्तार. म्हणजे हा भक्तीचा जो पाया आहे, हा वारकरी संप्रदायाचा पाया, हा ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे सर्वांच्या रूपानं हा रचला जाणार होता. आणि त्यासाठी हा असं श्रेष्ठ महंतांचं योगदान अशा प्रकारे त्यांना लाभलं होतं. आणि मग हे आणि कालांतरानं जेव्हा रुक्मिणी आणि विठ्ठलपंत परत संसाराला लागलेत, त्यांनी संन्यास वृत्ती सोडून परत संसार करायला लागल्यानंतर त्यांना खूप त्रास झाला. तिथं आळंदीतील सर्व जे पंडित लोक होते, विद्वान लोक होते, त्यांनी खूप त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि ह्या त्रास देत असतानाच त्यांना 4 पुत्ररूपी रत्न प्राप्त झालेत. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई असे ज्या सदाशिवाचा अवतार निवृत्ती माझा दातार, मुख्य महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हा सोपान तो ब्रह्म तो सोपाना झाला ना आनंद वर्ताला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. अशा प्रकारे या जनाबाईने यांचा अभंग रचलेला आहे. का अशा प्रकारे हे 4 हे महाविष्णूचे अवतार आहेत, भगवान शंकराचा अवतार आहेत, ब्रह्मदेवाचा अवतार आहेत, आदिशक्तीचा अवतार आहे. आणि अशा प्रकारे हे 4 रत्न त्यांच्या घरात जन्माला आलेत आणि त्यांनी पुढं वारकरी संप्रदायाचा पाया रचला. अशा प्रकारे या 8व्या अध्यायामध्ये विठ्ठलपंतांचं असं चरित्र आलेलं आहे. खूप गोड चरित्र आहेत आणि हे सर्वांना श्रुत असावं, माहीत असावं. आणि जवळपास माहीत पण आहेत, परंतु हा भक्तिविजयाच्या या ग्रंथानुसार आपण ज्या 8व्या अध्यायामध्ये जे सांगितलेले आहेत ते आपण त्याचं थोडक्यात निरूपण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 9व्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र आहेत ते आपण पुढं बघणारच आहोत. तरी आता हा अध्याय इथं समाप्त झालेला आहे. जय हरी, जय हरी, जय हरी.